होता प्राचीन इतिहास लेखन, दुसरा होता मध्ययुगीन इतिहास लेखन, तिसरा होता आधुनिक इतिहास लेखन. भारतीय स्वातंत्र्यपूर्व इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये 3 वसाहतवाद, प्राच्यवाद आणि तिसरी होती राष्ट्रवाद. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास लेखन. अशा वेगवेगळ्या परंपरा आज आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय प्राचीन काळातील इतिहास लेखन. काय पाहतोय आज आपण? पहिल्यांदा पाहतोय प्राचीन काळातील इतिहास लेखन. त्यामध्ये पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला. वेगवेगळे मी तुम्हाला यामध्ये 12-13 मुद्दे सांगणार आहे, ते नीट ध्यानात घ्यायचे. त्यातला पहिला मुद्दा होता की प्राचीन काळामध्ये भारतामध्ये पूर्वजांचे जे पराक्रम असायचे, आपली पूर्वीची जी संस्कृती होती, जी भाषा होती, जे पोशाख होते, समाजाची स्थित्यंतरं होती, वेगवेगळ्या पद्धतीचे जे बदल होत चाललेले होते, किंवा हे जे दैवत परंपरा होत्या, म्हणजे प्रत्येक देवाला प्रत्येक धर्म, प्रत्येक समाज वेगवेगळ्या पद्धतीनं पूजायचा, मानायचा, अशा पद्धतीची ही जी परंपरा होती, या साऱ्या परंपरा या प्राचीन इतिहासामध्ये, प्राचीन इतिहासाच्या परंपरेमध्ये धरल्या जातात. आणि या साऱ्या परंपरा जे होत्या, उदाहरणार्थ आपले पूर्वजांचे इतिहास असतील, वेगवेगळ्या धर्माच्या दैवत परंपरा असतील, वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या संस्कृती असतील, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा असतील, त्यांचे वेगवेगळे समाजाची स्थित्यंतरी, म्हणजे समाजामध्ये हळूहळू होत गेलेले बदल, त्यांचं स्थिर झालेलं जीवन, या साऱ्या गोष्टी इतिहासामध्ये मौखिक पद्धतीनं पुढे जायच्या. आता मौखिक पद्धत म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, आपण पाश्चात्य इतिहास सरणीमध्ये पाहिलेली होती. मौखिक पद्धत म्हणजे काय माहिती आहे? मौखिक म्हणजे तोंडानं पुढच्या पिढीला किंवा पुढच्या लोकांना सांगायचे. मौखिक म्हणजे लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती. एक मुद्दा होता, ही मौखिक परंपरेनं ही पुढे जायचं, म्हणजे इतिहासाच्या परंपरा. मग अनेक परंपरा मी सांगितल्या, जरुरी नाही तिथे आहे तेवढ्याच लिहिल्या पाहिजेत, समजलं, पुस्तकात दिल्या तेवढ्याच लिहिल्या पाहिजेत. पाठामध्ये न दिलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत. त्यावेळेच्या समाजाची स्थित्यंतरे होती, त्यावेळेच्या पूर्वजांची पराक्रम होते, सामाजिक स्थित्यंतरे होती, वेगवेगळ्या स्मृती होत्या, दैवत परंपरा होत्या, संस्कृत्या होत्या, खेळाबद्दलचं साहित्य, खेळाबद्दलच्या माहित्या, त्यांचे वेगवेगळे पोशाख आणि त्यांचा व्यवहार, अशा वेगवेगळ्या गोष्टी या मौखिक पद्धतीनं पुढे जायच्या. एक मुद्दा झाला. प्राचीन इतिहास सरणी जी आहे किंवा प्राचीन इतिहास लेखन जे आहे, त्या इतिहास लेखनाचा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा बघा. साधारणतः 3ऱ्या शतकामध्ये जायचं, म्हणजे 9व्या शतकाच्या अगोदरच आलं 3रं शतक, कळते ना सर्वांना? साधारणतः 3ऱ्या शतकामध्ये गेल्यानंतर 3ऱ्या शतकामध्ये आपण एक नवीन घटना घडलेली पाहतो. अतिशय महत्त्वाची इतिहासातील घटना आपण पाहतो. ती घटना म्हणजे हडप्पा संस्कृतीचं उत्खनन. म्हणजे हडप्पा संस्कृती जी आहे, त्या हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खनन केल्यानंतर मिळालेले जे प्राचीन लेख होते, प्राचीन अवशेष म्हणा, आणि त्यामध्ये खास करून लेख, अनेक अवशेष सापडले उत्खनन केल्यानंतर. हडप्पा हे शहर आहे, मोहनजोदडो हे शहर आहे, आणि या हडप्पा आणि मोहनजोदडो शहरामध्ये प्राचीन काळामध्ये, म्हणजे साधारणतः 3ऱ्या शतकामध्ये, कितवं शतक होतं हे? 3रं शतक. तुम्हाला विचारतील हडप्पा संस्कृती आणि मोहनजोदडो संस्कृतीचं उत्खनन कोणत्या शतकामध्ये झालं, तर आपल्याला नीट सांगता आलं पाहिजे. ज्याला कालावधी इतिहासाचा कळतो, कालक्रम कळतो, त्याला इतिहास कळत जातो. 3ऱ्या शतकामध्ये साधारणतः या हडप्पा संस्कृतीमध्ये जे उत्खनन झालं, आणि त्या उत्खननामध्ये अनेक गोष्टी सापडल्या, त्यामध्ये खास करून लेख, आणि त्या लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखन कला ही इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये सुद्धा अस्तित्वात होती. हे प्रूव्ह झालं, हे सिद्ध झालं. हा दुसरा मुद्दा आहे. या दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहात? हडप्पा आणि मोहनजोदडो या शहराचं उत्खनन ही इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना 3ऱ्या शतकामध्ये घडली. म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये मोहनजोदडोचं उत्खनन झालं, हडप्पाचं उत्खनन झालं, आणि त्यामध्ये अनेक अवशेष सापडले. त्या अवशेषामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं ऐतिहासिक लेख. लक्षात राहील का सर्वांच्या? ऐतिहासिक लेख भारतामध्ये इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये पासून, त्या लेखावरून आपल्याला असं समजलं की जवळजवळ 3ऱ्या लेखात सुद्धा लेखनशैली आपल्याकडे विकसित झालेली होती, कारण ते 3ऱ्या शतकातले लेख सारे आपल्याला सापडलेले दिसतात हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेले प्राचीन लेख, आणि त्या लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखन कला ही इसवी सन
3ऱ्या शतकापासून सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात असावी अशा पद्धतीचा एक विचार प्रवाह इतिहासामध्ये पुढे आला. एक विचार प्रवाह असा होता की ही संस्कृती जी आहे त्या संस्कृतीमधले मिळालेले लेख आणि त्या लेखावरून भारतामध्ये 3रं शतक आणि 3ऱ्या शतकाच्या पूर्वीचा म्हणजे अगोदरचा सुद्धा काळ, त्या काळामध्ये सुद्धा लेखनशैली अस्तित्वात असावी अशा पद्धतीचं एक इतिहासकारांचं मत झालं. कारण त्या लेखावरती, त्या उत्खननामध्ये सापडलेल्या अवशेषामध्ये ऐतिहासिक लेख होते. त्या लेखावरती अशी माहिती वेगवेगळ्या लिपीमध्ये कोरून ठेवलेली आहे. पण प्रॉब्लेम आजही असाच आहे, लिपी आपणाला सापडली, काहीतरी पूर्वीच्या माणसांची लिपी होती, 3ऱ्या शतकाच्या अगोदरपासून ती अस्तित्वात होती, पण ती लिपी वाचावी कशी, त्या लिपीचा अर्थ काय हे आजही आपणाला सापडलेलं नाही. ती लिपी कोणती आहे किंवा हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजून यश आलेलं नाही. म्हणजे आपणाला हडप्पा संस्कृती अजून त्या लेखांच्या स्वरूपात कळालं नाही. फक्त लेख सापडले, त्यावर लिहिलेलं लिखाण सापडलं आणि त्यावरून आपण असं म्हणू शकलो की 3ऱ्या शतकाच्या अगोदरसुद्धा ही संस्कृती होती, लेखनशैली होती. म्हणजे लिखाणाचं काम केलं जात होतं. 2 मुद्दे झाले, 3 मुद्दे झाले. एक हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेले लेख आणि 3रा होता ते लेख आजही आपणाला वाचता येत नाहीत किंवा समजत नाहीत. ते आजही आपणाला समजलेले नाही. कळतंय सर्वांना? नक्की कळते का बाळांनो? प्राचीन इतिहासाचे लेखनशैली आपण पाहतोय. भारतीय प्राचीन इतिहास लेखनशैली 3ऱ्या शतकामध्ये सुद्धा ही लेखनशैली अस्तित्वात होती. अशा पद्धतीचं संशोधन या ठिकाणी झालेलं आपणाला पाहायला मिळतं. ओके, आता 4थ्या मुद्द्याकडे वळूया. भारतामध्ये ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य आपणाला आढळून येतं. म्हणजे इतर देशाचा जर इतिहासाचा अभ्यास आपण केला आणि भारताचा इतिहासाचा अभ्यास आपण केला तर आपणाला असं दिसून येतं की इतर देशांपेक्षा भारतामधला इतिहास हा फार प्राचीन इतिहास आहे. आणि त्या इतिहासाचं जे साहित्य आहे, प्राचीन लिखित साहित्य ज्याला म्हणतात, सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे आपणाला पाहायला मिळतं. म्हणजे इतर इतिहासाची तुलना केल्यानंतर आपणाला भारतीय प्राचीन इतिहास लेखन हे सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळतं. ते कोरीव लेखांच्या स्वरूपात पाहायला मिळतं. एक म्हणजे कशाच्या स्वरूपात पाहायला मिळतं असा प्रश्न जर विचारला तुम्हाला तर एक आहे कोरीव लेखाच्या स्वरूपात पाहायला मिळतं. आणि त्याची सुरुवात मौर्य काळामध्ये 7वीला एक लेसन होता बघा, मौर्य साम्राज्य म्हणून. त्यामध्ये तुमच्या लक्षात असेल की मौर्य साम्राज्यामध्ये अशोकाचा जो कालावधी होता, मौर्य सम्राट अशोक जो होता, त्या अशोकाच्या कालावधीपासून म्हणजे इसवी सनापूर्वी ती म्हणजे 3ऱ्या शतकापासून म्हणा, अशोकाचा कालावधी म्हणजे 3रं शतक आणि त्या शतकापासून हे लिखित स्वरूपातील साहित्य भारतीय इतिहासामध्ये आपणाला सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळतं. 4था मुद्दा कळाला का बाळांनो? 4थ्या मुद्द्यामध्ये आपण काय म्हणतोय की जवळजवळ म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त ऐतिहासिक लिखित साहित्य आपणाला पाहायला मिळतं. आणि ते जवळजवळ मौर्य काळापासून, मौर्य सम्राट जो होता अशोक, त्या अशोकाचा कालावधी 3रं शतक आहे. आणि त्या 3ऱ्या शतकापासून किंवा अशोकाच्या काळापासून म्हणा, इसवी सन 3ऱ्या शतकापासून असं म्हटलं तरी चालेल किंवा अशोकाच्या कालावधीमध्ये सुद्धा असं म्हटलं तरी चालेल, सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ते कोरीव लेख प्रस्तर आणि दगडाचे जे खांब बनवलेले होते, प्रस्तर म्हणजे कळतं की नाही, प्रस्तर म्हणजे काळा दगड असतो ज्यावरती लिपी कोरून लिहिता येते, त्याला प्रस्तर असं म्हणतात. हे माहीत असू द्या तुम्हाला. प्रस्तर म्हणजे तुम्हाला काहीतरी दुसरं वाटेल, तुमच्या पुस्तकात कदाचित तो शब्द आला असेल बघा. प्रस्तर आणि दगडापासून तयार केलेले जे खांब आहेत त्या खांबावरती ही माहिती सारी कोरून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. अशोकाच्या कालावधी म्हणजे कितवं शतक बाळांनो? 3रं शतक. प्राचीन काळातील इतिहास लेखन पाहत असताना आपणाला 4 महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. ते सारे मुद्दे आपणाला माहीत असले पाहिजेत. एक, मौखिक पद्धतीनं हे सांगितले जायचे. आणि दुसरं, हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या लेखामध्ये हे लिखित लेख जे होते ते आपल्याला सापडलेले आहेत. पुन्हा त्याची लिपी आपल्याला समजलेली नाही आजपर्यंत, हा महत्त्वाचा मुद्दा. आणि 4थ्या मुद्द्याकडे आपण वळलो, ते म्हणजे भारतामध्ये ऐतिहासिक लिखित साहित्य ते सर्वाधिक आहे आणि ते मौर्य काळापासून अस्तित्वात आहे.
म्हणजे अशोकाच्या काळापासून, म्हणजे 3ऱ्या शतकापासून, इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून ते अस्तित्वात आहे. आणि ते प्रस्तर आणि दगडावरती कोरून ठेवलेलं आहे. प्रस्तर म्हणजे सुद्धा दगड आणि दगडापासून तयार केलेले जे खांब आहेत, कोरीव खांब आहेत, त्यावरती सुद्धा विशिष्ट लिपीमध्ये ते लिहून ठेवलेले आपण पाहतो. ओके. आता पुढचा मुद्दा बघा. इसवी सनाचं पहिलं शतक जे आहे म्हणजे प्राचीन काळाचं आहे ना. प्राचीन काळ कुठंपर्यंत आहे? 9व्या शतकापर्यंत. कुठंपर्यंत आहे प्राचीन काळ? 9व्या शतकापर्यंत. हे सर्वांनी आता लक्षात ठेवायचं. बघा, इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची वेगवेगळी नाणी असायची. आता कशी नाणी आहेत आपल्याकडे सुद्धा आहेत बघा. 20 रुपयाचं नाणं आहे, 5 रुपयाचं आहे, 1 रुपयाचं आहे, 2 रुपयाचं आहे की नाही. नाणं म्हणजे कॉईन ज्याला आपण म्हणतो. अशी धातूची वेगवेगळ्या धातूची नाणी असायची. आता ही नाणी किंवा वेगवेगळ्या मूर्ती असायच्या किंवा वेगवेगळी शिल्प असायची किंवा वेगवेगळे ताम्रपट असायचे, म्हणजे तांब्याचा पत्रा, त्यावरती लिहून ठेवलेली माहिती, अशी वेगवेगळी साधनं असायची. आणि त्यावरती ही माहिती, इतिहासाची ही माहिती कोरीव स्वरूपात म्हणजे कोरून लिहून ठेवलेली असायची वेगवेगळ्या लिपींमध्ये. काही लिपी तर आपण असं पाहिलं, हडप्पा संस्कृतीची लिपी आजही आपणाला म्हणजे वाचण्यात अजूनही आपणाला यश आलेलं नाही, आजही ती समजलेली नाही. पण धातूची नाणी, धातूच्या मूर्त्या, ताम्रपट, वेगवेगळी शिल्प, यावरती सुद्धा ही माहिती कोरून ठेवलेली असायची आणि ती सुद्धा उपलब्ध आहे. इतिहासामध्ये सर्वात जास्त पुरावे भारतीय इतिहासाचे आहेत आणि तरीही वास्तववादी इतिहास, भारतीय इतिहास पुढे आलेला नाही. कारण त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये आणि मध्ययुगीन काळामध्ये भारतीय इतिहास लेखनावरती भारतीय इतिहासकारांचा प्रभाव फार कमी राहिला. हे सर्व इतिहासकार, लिहिणारे इतिहासकार हे परकीय पाश्चात्य होते आणि त्यामुळं त्यांनी दूरग्रस्त असा इतिहास लिहिला, म्हणजे आपल्या विरोधात इतिहास लिहिला. आपल्या संस्कृतीला कमी लेखण्याची जी त्यांची एक रीत होती ती त्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याला पूर्वग्रह दूषित असं म्हणतात. आणि म्हणून इतिहासामध्ये इतके पुरावे असताना सुद्धा वास्तववादी इतिहास भारताचा पुढे आलेला नाही. आता बघा, इसवी सनाचं पहिलं शतक आहे, त्यामध्ये ताम्रपट आहे, शिल्पे आहेत, मूर्ती आहेत, वेगवेगळी नाणी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या धातूचा वापर करून ही ऐतिहासिक माहिती कोरीव स्वरूपात लिहून ठेवलेली आहे. आणि त्यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती इतिहासकारांना प्राचीन काळापासून आज आधुनिक काळापर्यंत आपणाला ती मिळत गेलेली आहे आणि त्यावरून तो वास्तववादी इतिहास आपण लिहायला सुरुवात केलेली आहे. भारतीय लोकसुद्धा या साहित्यामधूनच इतिहास लिहिण्यास त्यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे. या सर्व प्रकारामध्ये ही जी कोरीव माहिती आहे, कोरीव लेख आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या राजांचा काळ लिहिलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर त्या राजाचा राज्य विस्तार पाहायला मिळतो. त्या राज्यानं केलेली वेगवेगळी युद्ध पाहायला मिळतात आपणाला. त्याचबरोबर त्या राज्याची जी पिढी जात अशी वंशावळ ज्याला म्हणतात, ही वंशावळ पाहायला मिळते. त्यावेळचा राजा त्या राज्यानं राज्य कशा पद्धतीनं केलं, तो प्रजाहितदक्ष होता, तो सुधारणावादी होता, तो कसा होता, त्याची शासन व्यवस्था काय होती. त्याचबरोबर राजकीय घडामोडी ज्या त्या काळी घडून आल्या, प्राचीन काळामध्ये 9व्या शतकाच्या अगोदर ज्या राजकीय घडामोडी घडून आल्या, तत्कालीन सामाजिक रचना कशी होती, त्यावेळेच्या परंपरा काय होत्या, त्यावेळेला व्यवहार कसे चालत होते, त्यावेळेला लोक पोशाख कसा परिधान करत होते, त्यावेळेचं हवामान कसं होतं, त्यावेळेला म्हणजे एखादं संकट आलं, नैसर्गिक संकट, दुष्काळासारखं, अवर्षणासारखं, पुरासारखं, तर त्या संकटावर कशी मात केली जात होती, अशा पद्धतीचा विविध इतिहास, विविध घटना, मी अनेक घटना सांगितल्या बघा. या साऱ्या घटना आपल्या डोक्यातच बसल्या पाहिजेत. काय काय होतं रे? एक होती राजाची युद्ध, शासन व्यवस्था, राजा कसा होता, त्यावेळच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, त्यावेळची भाषा, त्यावेळची परंपरा, त्यावेळची संस्कृती, त्यावेळचा पोशाख, त्याचबरोबर राज्यविस्तार, त्यांची वंशावळ, त्या राजाचा कालावधी, हे सारे घटक या नाण्याच्या स्वरूपात, मूर्तीच्या स्वरूपात, शिल्पाच्या स्वरूपात किंवा ताम्रपटाच्या स्वरूपात आपणाला सापडलेले आहेत आणि त्यावरून आपण इतिहास लिहित असतो. समजतंय का बाळांनो सर्वांना? प्राचीन इतिहास हा भारतीय इतिहास कसा लिहिला गेला, प्राचीन इतिहासामध्ये कशा घडामोडी होत गेल्या, त्याचा एक एक मुद्दा सांगतोय. आता सांगितलेला मुद्दा जवळजवळ 6वा-7वा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आता पुढच्या मुद्द्याकडे बघू. प्राचीन भारत जो होता, या प्राचीन भारतामध्ये रामायण घडलेलं होतं, महाभारत घडलेली होती
आणि या रामायणामध्ये महाभारतामध्ये प्रचंड मोठी मनुष्यहानी आणि युद्ध झालेली होती, हे तुम्ही ऐकून तरी नक्कीच असाल. म्हणजे हा इतिहास हा प्राचीन इतिहास आहे आणि त्या प्राचीन इतिहासामध्ये अशा पद्धतीनं रामायण महाभारत त्याचबरोबर महाकाव्य अनेक पुराणं ही आपण घडलेली पाहतो. त्याचबरोबर जैन ग्रंथ होते, अनेक पुराणं होती, अनेक आपण काय म्हणतो वेद होते, उपनिषदं होती, बौद्ध ग्रंथ होते आणि या सर्वांच्यात सर्व धर्मग्रंथाखेरीज जे सारे मी सांगितलेले धर्मग्रंथ होते. रामायणावर लिहिलेला असो, महाभारतावर लिहिलेला असो, जैन संस्कृतीवर लिहिलेला असो, बौद्ध संस्कृतीवर लिहिलेला असो, वेदावरती लिहिलेला असो, उपनिषदावरती लिहिलेला असो, हे भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचं साहित्य आहे. आणि त्यामधून सुद्धा आपणाला इतिहासाच्या बऱ्याचशा घटना पाहायला मिळतात आणि अभ्यासायला मिळतात. अजून एक होतं बघा, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. प्राचीन काळामध्ये भारतामध्ये घडलेले रामायण महाभारत यावरती लिहिलेले ग्रंथ, वेगवेगळी पुराणं, वेगवेगळे वेद, वेगवेगळी उपनिषदं, वेगवेगळे जैन धर्माचे ग्रंथ, वेगवेगळे ख्रिश्चन धर्माचे ग्रंथ, वेगवेगळे बौद्ध धर्माचे ग्रंथ, कळते की नाही, यामध्ये भारतीय विचारवंतांनी, भारतीय इतिहासकारांनी बरीचशी माहिती, तुम्ही जर रामायण पाहिलं ना त्यातली बरीचशी माहिती आपणाला त्या इतिहासाची, पूर्वीच्या प्राचीन काळच्या इतिहासाची पाहायला मिळते. अजून एक गोष्ट असायची त्यामध्ये प्राचीन काळी म्हणजे 9व्या शतकाच्या अगोदर अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासी म्हणजे वेगवेगळ्या देशातले हे प्रवासी भारताला भेट द्यायला यायचे, पर्यटनासाठी यायचे. भारताला पाहण्याची उत्सुकता त्यांच्याकडे होती. अशा पद्धतीचा पराक्रमी, वैभवशाली, निसर्ग संपन्न असणारा हा देश, या देशाला पाहण्याची बऱ्याचशा अशा पर्यटकांची इच्छा होती. आणि या पर्यटकांनी सुद्धा भारताकडे म्हणजे पर्यटनासाठी आपला ओढा किंवा आपली काय म्हणतो आपला इच्छा असलेली व्यक्त केलेली आहे. त्यांनी इथं आल्यानंतर प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत, अनेक प्रकारची प्रवास वर्णनं आहेत आणि ती सुद्धा इतिहासाची साधने म्हणून आज आपण विचारात घेतो आणि त्यावरून सुद्धा आपल्याला प्राचीन इतिहास कळतो. मग प्राचीन इतिहास आपल्याला, भारतीय प्राचीन इतिहास कशावर कळतो हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा आपल्याला सहज सांगता आलं पाहिजे. रामायण महाभारत यावर लिहिलेले ग्रंथ, वेगवेगळे पुराण ग्रंथ, त्याचबरोबर वेद, त्याचबरोबर उपनिषद, त्याचबरोबर जैन ग्रंथ, ख्रिश्चन धर्मग्रंथ, त्याचबरोबर बौद्ध धर्मग्रंथ आणि वेगवेगळी प्रवास वर्णनं, यावरून आपणाला प्राचीन इतिहास लेखन समजायला मदत होत असते. कळते का बाळांनो? हे वेगवेगळ्या प्रकारचं इतिहासाची साधनं आहेत आणि त्या इतिहासाच्या साधनावरून हे इतिहास लेखन प्राचीन काळी कशा पद्धतीनं केलं जायचं हे आपणाला समजतं. त्याचबरोबर प्राचीन काळामध्ये राजाची वेगवेगळी राज्य होऊन गेली आणि वेगवेगळे राजे होऊन गेले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांची वेगवेगळी चरित्र, राजघराण्यांचा त्यांचे इतिहास, त्या राजघराण्यांच्या इतिहासाचं लेखन, भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे समजण्यात येतात. म्हणजे भारतीय प्राचीन इतिहासाची जी वाटचाल आहे त्यामध्ये वेगवेगळ्या राजांची चरित्र, वेगवेगळ्या राजाची राजघराणी आणि त्या राजघराण्यांची माहिती सांगणारी, त्या राजाच्या वंशावळीची माहिती सांगणारी हे सर्व लेख किंवा ही सर्व वंशावळ, अशा पद्धतीचं लेखन हे भारतीय प्राचीन इतिहासाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. प्राचीन इतिहासाची वाटचाल जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती वाटचाल पाहत असताना आपणाला वेगवेगळी राजघराणी जी होऊन गेली त्यांच्या वेगवेगळ्या वंशावळी म्हणजे त्यांची चरित्र, राजघराण्याची चरित्र ही पाहावी लागतात आणि ती चरित्र आपणाला वेगवेगळ्या आध्यात्मिक आणि पौराणिक ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. जैन ग्रंथामध्ये पाहायला मिळतात, रामायण महाभारतासारख्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात, बौद्ध ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून हे जे टप्पे आहेत ते इतिहास वाटचालीतील, प्राचीन इतिहास लेखनाच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचे टप्पे समजण्यात येतात. मग तुम्हाला हा मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडता आला पाहिजे. प्राचीन काळामध्ये राजाची चरित्र लिहिली जायची, प्राचीन काळामध्ये वेगवेगळे राजघराणी होऊन गेली, त्यांची माहिती सांगितली जायची. ती माहिती, त्यांची वंशावळ, त्यांनी केलेली युद्ध, त्यांचे पराक्रम, त्यांची शासनव्यवस्था हे सारं आपल्याला कुठून मिळायचं? वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथामधून मिळायचं, रामायण महाभारतातून मिळायचं, त्याचबरोबर जैन बौद्ध ग्रंथामधून, धर्मग्रंथामधून मिळायचं. अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे टप्पे प्राचीन इतिहास लेखनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इसवी सनाचं जर 7वं शतक बघितलं, आतापर्यंत आपण 3ऱ्या-4थ्या शतकाकडेच होतो.
इसवी सनाच्या 7व्या शतकात आपण जातो तेव्हा एक आपणाला इतिहासपर असं चरित हे संस्कृत काव्य लिहिलेलं आपल्याला दिसतं. बाणभट्ट नावाचा लेखक होऊन गेला 7व्या शतकामध्ये आणि या कवीनं ही संपूर्ण माहिती म्हणजे भारतीय परंपरेची, भारतीय संस्कृतीची ही संपूर्ण माहिती आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आपण पाहतो. हा सर्वात प्राचीन ग्रंथ समजण्यात येतो. म्हणजे इतिहासावरती भाष्य करणारा, राजाची वंशावळ, त्यांचं राजघराणं आणि राजघराण्यांची वेगवेगळे चरित्र यांच्यावरती भाष्य करणारा हर्षचरित नावाचा एक ग्रंथ बाणभट्टांनी 7व्या शतकामध्ये लिहिला. याचीही नोंद तुम्ही घेतली पाहिजे. हे पर्यायी उत्तरासाठी, जोड्यासाठी तुम्हाला विचारलं जातं किंवा लेखक आणि त्याचं पुस्तक यासाठी विचारलं जातं. आता या ग्रंथामध्ये म्हणजे हर्षचरित या ग्रंथामध्ये हे एक संस्कृत काव्य आहे. काव्य म्हणजे कळते का तुम्हाला? म्हणजे काव्यामध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे. आणि या संस्कृत काव्यामध्ये ऐतिहासिक चरित्र ग्रंथाचा स्वरूप आपणाला पाहायला मिळतं. म्हणजे ऐतिहासिक माहिती काव्याच्या स्वरूपात लिहून ठेवलेली आपणाला पाहायला मिळते. सर्व ऐतिहासिक माहिती राजांबद्दल, त्यांच्या युद्धांबद्दल, त्यांच्या चरित्राबद्दल, त्यांच्या वंशाबद्दल, त्यांच्या घराण्याबद्दल सारी माहिती ही आपणाला काव्याच्या स्वरूपात संस्कृतमध्ये लिहून ठेवलेली आपणाला पाहायला मिळते. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक रचना, आर्थिक रचना, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन, त्या काळच्या परंपरा या सर्वांचं वास्तववादी चित्रण या हर्षचरित या ग्रंथामध्ये बाणभट्टांनी करून ठेवलेलं आपण वाचतो. आणि ही सुद्धा इतिहासाच्या साधनामधील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. बाणभट्टांनी लिहिलेला हर्षचरित हा ग्रंथ हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजण्यात येतो, जो संस्कृत काव्यामध्ये लिहिलेला आहे आणि ज्यामध्ये आपल्या त्या कालच्या म्हणजे प्राचीन काळामध्ये समाज कसा होता, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती काय होती, राजकीय घडामोडी कशा पद्धतीनं घडत होत्या, सामान्य लोकांचं जीवन कशा पद्धतीनं बदलत, त्यामध्ये स्थित्यंतरं होत होती, या सर्वांचं वास्तववादी चित्रण बाणभट्टांनी हर्षचरित या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोणता ग्रंथ लिहिला बाणभट्टांनी? बाणभट्टांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय? हर्षचरित. कोणत्या शतकामध्ये, कितव्या शतकामध्ये? 7व्या शतकामध्ये. हां. भाषा कोणती? संस्कृत. आणि त्यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे म्हटलं की एक 4 मुद्दे सांगता आले पाहिजेत तुम्हाला. एक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक या गोष्टीचं वास्तववादी चित्रण, त्यावेळच्या समाजाची स्थित्यंतरं, त्याचबरोबर राजघराणे, त्यांचे चरित्र, हे सारे यांचं वास्तववादी चित्रण यामध्ये संस्कृत काव्यातून केलेलं बाणभट्टांनी आपल्याला पाहायला मिळतं. आणि याला म्हणून तर महत्त्वाचा टप्पा समजण्यात येतं. अशा पद्धतीनं प्राचीन इतिहासाचं लेखन हे मौखिक पद्धतीचं, ताम्रपटाच्या स्वरूपात लिहिलेलं, वेगवेगळ्या नाण्यांच्या स्वरूपात, मूर्त्यांच्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथांच्या स्वरूपात, त्याचबरोबर बाणभट्टाचा हा जो ग्रंथ आहे हर्षचरित 7व्या शतकात लिहिलेला, या सर्वांच्या स्वरूपात आणि प्रवास वर्णनं जे आहेत यांच्या स्वरूपात लिहिलेला आपण पाहतो. अशा पद्धतीनं हा पहिला मुद्दा होता, प्राचीन इतिहास लेखनाची वाटचाल. काय होता? प्राचीन इतिहास लेखनाची वाटचाल. लक्षात आलं आहे का तुमचा हा मुद्दा? प्राचीन इतिहास कशा पद्धतीनं लिहिला जायचा, हडप्पा संस्कृतीमुळं लेख कसे सापडले, त्यांचा उपयोग कसा झाला, हडप्पा संस्कृतीतील लेख कोणत्या भाषेत आहेत ते आपल्याला आजपर्यंत न समजण्याचं कारण काय आहे. अनेक गोष्टीवरती आपण प्रकाश टाकत आलेला आहे. पौराणिक ग्रंथ कोणकोणते आहेत, त्यामधून माहिती कशी संकलित केली जाते, प्रवास वर्णनं कोणी लिहिलेले आहेत, हे पर्यटक भारतामध्ये का आकर्षित झालेले होते. त्याचबरोबर अजून आपण बाणभट्टांनी लिहिलेला एक हर्षचरित नावाचा ग्रंथ पाहिला. अशा पद्धतीनं जवळजवळ 10-12 मुद्दे आपण यामध्ये पाहिलेले आहेत. आता आपल्याला ओळखायचं आहे ते म्हणजे मध्ययुगाकडे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाची वाटचाल. कोणता काळ पाहायचा आहे? मध्ययुगीन काळ. मध्ययुगीन काळ म्हणजे 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचा कालावधी. कोणता कालावधी? 9वं शतक ते 18व्या शतकापर्यंतचा कालावधी. या कालावधीला म्हणायचं मध्ययुगीन ऐतिहासिक कालावधी. काय म्हणायचं याला?
मध्ययुगीन ऐतिहासिक कालावधी. आणि या मध्ययुगीन काळामध्ये जे इतिहास लेखन झालं त्या इतिहास लेखनाच्या परंपरा, त्या इतिहास लेखनाची माहिती आज आपण पाहतोय. इसवी सनाच्या 12वं शतक, बघा 9व्या शतकानंतरचीच ही सारी माहिती येणार मध्ययुगामध्ये. इसवी सनाचं जे 12वं शतक आहे त्या 12व्या शतकामध्ये कणन नावाचा एक लेखक होऊन गेला, इतिहासकार होऊन गेला. त्यानं एक ग्रंथ लिहिला. काय नाव आहे त्याचं? कणन. काय नाव आहे रे? कणन नावाचा काय? कलहन. कलहन नावाचा एक इतिहासकार आहे, त्याने एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी. काय नाव आहे? राज्यतरंगिणी. आता हा जो राज्यतरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला आहे हा काश्मीरच्या इतिहासावर लिहिलेला ग्रंथ आहे. कशाच्या इतिहासावर लिहिला ग्रंथ? काश्मीरच्या इतिहासावर. कधी लिहिला? इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये. 12वं शतक हे मध्ययुगामध्ये येतं. मध्ययुग हा 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा कालावधी. आणि 12व्या शतकामध्ये कलहननं लिहिलेला हा राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरला अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं करावं, शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर इतिहास लेखनासाठी कशा पद्धतीनं आणि कशा खुबीनं करावा, काश्मीरचं इतिहास लेखन करत असताना, काश्मीरच्या इतिहासावर प्रकाश टाकत असताना त्यांनी आधुनिक संकल्पना जी आहे इतिहास लेखनाची, या आधुनिक संकल्पनेशी आपला जवळचा वारसा जोडलेला आहे, आपलं नातं जोडलेलं आहे. म्हणजे एक आधुनिक पद्धत इतिहास लेखनामध्ये यावी यासाठी कलहन हा आग्रही होता. यावरून आपल्याला दिसतं. त्याचा जो ग्रंथ आहे राजतरंगिणी हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध कसं असावं. राजतरंगिणीमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीनं पहिल्यांदाच इतिहास लेखन भारतीय इतिहास लेखनामध्ये केलं गेलं मध्ययुगामध्ये 12व्या शतकामध्ये. यांचा ग्रंथ जेव्हा आपण वाचतो, राजतरंगिणी जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यामध्ये अनेक कोरीव लेख, बघा ही संकल्पना आहे म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं लेखन करण्याची ही संकल्पना या आधुनिक संकल्पनेशी त्याचा ग्रंथ जवळचं नातं सांगणारा हा ग्रंथ आहे. आणि त्याचबरोबर बघा अनेक कोरीव लेख, अनेक नाणी, प्राचीन वास्तू, अवशेष आणि राजकुलांच्या अधिकृत नोंदी म्हणजे राजकारणामध्ये जी राजघराणी होती त्यांच्या राजदरबारामध्ये सुद्धा लिहून ठेवणारे काही लेखक, इतिहासकार, कवी होते. त्यांनी सुद्धा त्यांचे इतिहास त्या कालावधीमध्ये लिहून ठेवलेले आहे. कळतंय का? इतिहासाची बघा मध्ययुगीन इतिहासाची सुरुवात कशी झालेली आहे. 12वं शतक उजडलेलं आहे. 12व्या शतकामध्ये कलहन हा एक अतिशय प्रसिद्ध असा कवी आहे, त्यानं प्रसिद्ध असा इतिहासकार आहे आणि त्यानं काश्मीरच्या इतिहासावरती एक ग्रंथ लिहिलेला आहे. तो ग्रंथ महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. नाव आहे त्याचं राज्यतरंगिणी. आणि हा मध्ययुगीन काळातील अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं लिहिलेला गेलेला हा ग्रंथ आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीनं इतिहास कसा लिहिला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणून या राजतरंगिणी ग्रंथाचा उल्लेख केला जातो. लक्षात राहील का बाळांनो? त्याचबरोबर इतिहास लेखनाची जी आधुनिक संकल्पना आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीनं इतिहास लेखन करण्याची आधुनिक संकल्पना, याशी हा ग्रंथ जवळचं नातं सांगतो. म्हणजे त्यामध्ये आधुनिक संकल्पना विचारात घेऊन लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा मुद्दा मी सांगितला, कोरीव लेख, वेगवेगळी नाणी, त्याचबरोबर प्राचीन वेगवेगळ्या वास्तू, वेगवेगळे अवशेष, राजकुलं जे आहे त्यांच्या अधिकृत नोंदी असतात राजदरबारामध्ये, स्थानिक परंपरा, अशा अनेक साधनं या इतिहास लेखनामध्ये मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे 9व्या ते 18व्या शतकामध्ये वेगवेगळी नाणी आपल्याला सापडतात, वेगवेगळे कोरीव लेख आपल्याला सापडतात, वेगवेगळ्या प्राचीन वास्तूंचे अवशेष सापडतात. आणि राजकुलं जी होऊन गेली, राजघराणं जी होऊन गेली, त्या राजघराण्यांच्यामध्ये लिहून ठेवलेली राजदरबारातील जी माहिती आहे, राजदरबाराचं जे दप्तर आहे त्यामधून सुद्धा वेगवेगळ्या इतिहासाची माहिती, वेगवेगळ्या वस्तुस्थितीची, इतिहासात घडलेल्या घटनांची माहिती आपणाला पाहायला मिळते, अभ्यासायला मिळते. समजतंय? नक्की समजतंय का रे? अशी अनेक साधनं आहेत ज्याचा चिकित्सक अभ्यास करून आपण एखादी घटना इतिहासामध्ये लिहू शकतो. आणि अशा विविध घटनांचा अभ्यास करूनच राजतरंगिणी हा ग्रंथ तयार झालेला आहे. कलहन याने
राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिण्यासाठी अनेक साधनांचा वापर केला. त्यातली काही साधनं, एक 4-2 साधनं तरी आपल्याला सांगता आली पाहिजेत. एक साधन होतं प्राचीन वास्तूंचे अवशेष. दुसरं साधन होतं राजकुलजी होती त्यांच्या राजदरबारामध्ये असणारं त्यांचं दप्तर. त्याचबरोबर कोरीव लेख, नाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे ताम्रपट, या सर्व गोष्टींचा विचार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लिहिण्याकडे या कलहण नावाच्या इतिहासकाराने लक्ष दिलेलं आपल्याला दिसतं आणि त्यांनी राजतरंगिणी लिहिला. या सर्व साधनांचा वापर करून राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. मध्ययुगीन भारताचं जे चित्र आहे त्या मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्ते जे आहेत त्या मुस्लिम राज्यकर्त्यांचा प्रभाव आपणाला सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. मध्ययुगीन काळामध्ये मुस्लिम राज्यकर्ते जे आहेत म्हणजे बाहेरचे आक्रांत जे आहेत, बाहेरचे आक्रमण करणारे जे मुस्लिम राज्यकर्ते आहेत, जे अफगाणिस्तानवरून आले, काबूलवरून आले, कळतंय ना, या सर्वांचा प्रभाव या मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला जास्त मिळतो. म्हणजेच काय तर भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये मध्ययुगामध्ये म्हणजे 9व्या ते 18व्या शतकामध्ये, मी पुन्हा उच्चार करतोय त्याचं कारण आहे तुम्हाला हे युग माहीत पाहिजेत. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हा कालावधी माहीतच असला पाहिजे. मध्ययुगीन भारतामध्ये जर तुम्ही साधारणतः इतिहास जर पाहिला तर त्या इतिहासामध्ये आपल्याला असं दिसून येतं की मुस्लिम राज्यकर्त्यांचा प्रभाव जास्त राहिलेला आहे आणि त्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये स्वतःचं गुणगान करण्यासाठी, स्वतःचं चरित्र लिहिण्यासाठी, स्वतःच्या युद्धाचं वर्णन करण्यासाठी, त्यांच्या राजघराण्याबद्दल माहिती लिहिण्यासाठी स्वतंत्र असे इतिहासकार आपण पाहतो. त्यांच्या राजदरबारामध्येच असायचे आणि त्या राजदरबारामध्ये असणारे जे इतिहासकार आहेत त्या इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी ही जी भाषा आहे, अरबी आणि फारसी या भाषेचा इतिहास लेखनाच्या परंपरेवर प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अरबी आणि फारसी भाषा का? कारण मुस्लिम राज्यकर्ते यांच्याशी तो संबंध आहे. वेगवेगळे मुस्लिम राज्यकर्ते आणि त्यांचा प्रभाव हे मध्ययुगीन काळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मध्ययुगीन काळामध्ये आपणाला बऱ्याचशा मुस्लिम राज्यकर्त्यांचा प्रभाव दिसला आणि त्यामुळे इतिहास लेखन जे केलं गेलं त्यांच्या राजदरबारातील इतिहासकारांनी ते अरबी आणि फारसी भाषेमध्ये जास्त केलं गेलं. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकार जे होऊन गेले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा इतिहासकार होता झियाउद्दीन बर्नी. नाव लक्षात ठेवायचं, जरा वेगळं नाव आहे पण लक्षात ठेवायचं, ते पाठ करून ठेवायचं. काय नाव आहे? झियाउद्दीन बर्नी. हा एक अत्यंत महत्त्वाचा इतिहासकार आहे मध्ययुगीन काळात होऊन गेलेला. मध्ययुगीन काळामध्ये सर्वात जास्त इतिहासकार आपणाला हे मुस्लिम राज्यकर्ते दिसतात. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये असणारे इतिहासकार दिसतात. त्यातला एक महत्त्वाचा इतिहासकार मी त्याचं नाव सांगितलं, सांगा बघू कोणता आहे? झियाउद्दीन बर्नी. काय नाव आहे त्याचं?